बांगलादेशात हिंदूंवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात सोलापूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। सकल हिंदू समाज सोलापूर शहर यांच्या वतीनं बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर हिंसक अशा अत्याचाराविरोधात 7 रस्ता महाराणा प्रताप पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व महाराणा प्रताप महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून या मोर्चास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी सकल हिंदू समाजाचे समन्वयक शिवराज गायकवाड, हिंदू महासभेचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष रवी गोने, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, सुधाकर महाराज इंगळे, इस्कॉन मंदिराचे प्रमुख, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे सरचिटणीस मनीष देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपाचे युवा नेते अमोल गायकवाड, प्रशांत पवार, नागेश बंडी, आतिश आळंदकर, लतीश हिरवे, विशाल पवार, ओंकार चव्हाण तसंच सकल हिंदू समाज व विविध संघांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या मोर्चा दरम्यान मान्यवरांनी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवर हिंसक अत्याचार विरोधात आपलं म्हणणं मांडलं। या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आहे, ही आपल्या देशाची आहे। हर हिंदू मैदान में, हर हिंदू मैदान में। यावेळी अधिक माहिती सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू न्याय यात्रेचं आयोजन संपूर्ण राज्यभर असेल भारतभर करण्यात येत आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर ज्या पद्धतीने अत्याचार केले जात आहेत, हिंदूंची हत्या केली जात आहे, त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व हिंदू समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। प्रत्येक शहरात अशा पद्धतीचे न्याय यात्रा आयोजन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे। संरक्षण मिळावं, हिंदूंना टार्गेट करून हत्या केली जाते, त्यासाठी परराष्ट्र खात्याकडनं बांगलादेशशी बोलणं करून त्यांना समज देण्यात यावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा करून हिंदूंना संरक्षण मिळावे यासाठी मागणी करण्यात येते। अधिवेशनात आपण काही यासोबत बोलणार आहात का? नक्कीच हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबत बोलणार आहोत। हे करून कालचं जे अधिवेशन होतं ते विशेष अधिवेशन केवळ आमदारांच्या शपथविधीसाठी होतं आणि राज्यपालाच्या अभिभाषणासाठी होतं। 16 तारखेला नागपूरला अधिवेशन आहे, त्यामध्ये याबद्दल आवाज उठवणार।